गुड मॉर्निंग. आपण काल आयसोमेरिझममध्ये पर्टिक्युलरली स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा टोटल पार्ट बघितला, ज्यामध्ये चेन आयसोमेरिझम, पोझिशन, फंक्शनल, मेटामेरिझम, त्याच्यानंतर रिंग चेन आयसोमेरिझम अँड टॉटॅमेरिझम हे क्रायटेरिया आपण बघितलेले आहेत. आज आपण जो बघणार आहोत तो म्हणजेच स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि स्टेरिओ आयसोमेरिझम हा पर्टिक्युलरली फर्दर डिवाइड होतो तो कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम आणि कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये जो आपल्याला कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम हा फर्दर क्लासिफाय होतो इक्लिप्स अँड स्टॅगर्ड मध्ये, आणि कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम हे आपल्याला ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल ह्यामध्ये क्लासिफाय होतो. आणि ऑप्टिकलचं फर्दर आपल्याला डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी किंवा आर अँड एस कॉन्फिगरेशन, आणि जॉमेट्रिकलचं सिस ट्रान्स किंवा त्याला ई अँड झेड सिस्टीम किंवा सीन अँड अँटे सिस्टीम म्हटली जाते. मग नेमकं हे पर्टिक्युलरली कन्फॉर्मेशनल म्हणजे काय, कॉन्फिगरेशनल म्हणजे काय आणि स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, हे आपण पहिल्यांदा बघून घेऊया. पहिला पार्ट येतो ज्याला आपण स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणतो. आता स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजेच काय, द स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ द ग्रुप ऑर ॲटम्स. ओके, स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजे स्पेसमध्ये ग्रुपची किंवा ॲटम्सची अरेंजमेंट. ओके, ती अरेंजमेंट ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम आहे बट स्पॅटियल अरेंजमेंट इज डिफरंट, त्याला स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणतात. म्हणजे मॉलिक्युलर formula is the same but the spatial arrangement म्हणजेच in a space the arrangement is going to be different is called as a stereoisomer. आता ह्या स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम येतं. आता कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजेच काय, इथं सुद्धा स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजे स्पेस मध्ये अरेंजमेंट ऑफ अ ॲटम और ग्रुप इज डिफरंट बट दे आर रेडिली इंटरकन्व्हर्टिबल. ती अरेंजमेंट होत असताना ग्रुप किंवा ॲटम्स हे इझिली इंटरकन्व्हर्टेबल होतात बाय रोटेशन, बाय स्मॉल डिग्री चेंज किंवा बाय रोटेशन they are going to change their position, they are going to change their arrangement around or about the single bond. सिंगल बॉन्डच्या अराउंड ते थ्रू रोटेशन ते इंटरकन्वर्ट होतात आणि स्ट्रक्चर चेंज होतं. म्हणजेच अरेंजमेंट ऑफ अ ग्रुप अँड अरेंजमेंट ऑफ अ ॲटम ही चेंज होते. त्यालाच आपण पर्टिक्युलरली कन्फॉर्मेशनल म्हणतो. मग हे कन्फॉर्मेशनल आयसोमर्स म्हणजेच इक्लिप्स्ड आणि स्टॅगर्ड येतात. जर ते ॲटम आणि ग्रुप थ्रू रोटेशननं जवळ आले तर इक्लिप्स्ड येतात आणि एकमेकापासून लांब गेले तर ते स्टॅगर्ड होतं. तो आपण त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्याची थेरी ही इन डिटेलमध्ये नंतर बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं येतं कॉन्फिगरेशनल. कॉन्फिगरेशन म्हणजे सुद्धा काय आहे बघा, इट इज अ डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट. इथं सुद्धा अरेंजमेंट स्पेसमध्ये ग्रुप और ॲटमची ही डिफरंट आहे बट विच इज नॉट इंटरकन्व्हर्टिबल. हे इंटरकन्व्हर्टिबल कन्फॉर्मेशनल सारखं इंटरकन्व्हर्टेबल ते नाही आहे, हे डोक्यात ठेवा. आणि विदाउट ब्रेकिंग, ओके, विच इज नॉट इंटरकन्व्हर्टेबल विदाउट ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड ऑर फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. म्हणजेच ही जी अरेंजमेंट आहे डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट, हे इंटरकन्व्हर्ट कधी होईल तर ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड किंवा फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड झालं तर. परंतु हिथं कॉन्फिगरेशनल मध्ये काय सांगितलं, देयर इज अ डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ अ ग्रुप और ॲटम विदाउट विच इज नॉट इंटरकन्व्हर्टेबल विदाउट ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड. म्हणजे ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड न होता किंवा फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड न होता आपल्याला डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट होते परंतु त्याच्यामध्ये इंटरकन्व्हर्जन नाही आहे. त्यालाच आपण कॉन्फिगरेशनल अरेंजमेंट म्हणतो. आणि ह्या कॉन्फिगरेशनल अरेंजमेंट मध्ये आपल्याला ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल हे कॅरेक्टर बघायला मिळतं. जॉमेट्रिकल कॅरेक्टर, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम पर्टिक्युलरली आपण सगळ्यात लक्षात घ्या, हा डबल बॉन्ड कॅरेक्टर्स मध्ये किंवा ऑक्झाईम्स नावाचा जो एक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहे त्याच्यामध्ये
की हे बघायला मिळतं. ह्यामध्ये जॉमेट्रिकलमध्ये सिस अँड ट्रान्स, ई अँड झेड आणि सीन अँड अँटे आपण बघतो. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये डी अँड एल, आर अँड एस हे कॅरेक्टर बघतो. मग आता आपण ह्या वेळेला जो महत्वाचा पार्ट बघायचा आहे तो म्हणजेच ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे पहिला जो आहे, आपण हे चारही पार्ट बघायचे आहे. इक्लिप्स म्हणजे काय, स्टॅगर्ड म्हणजे काय, तो कन्फॉर्मेशनल कॅरेक्टर मध्ये येईल. आणि कॉन्फिगरेशनल मध्ये आपल्याला ऑप्टिकल अँड जॉमेट्रिकल, आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला इन लेंथ मध्ये बघायची आहे, हे लक्षात राहू दे. म्हणजेच पहिला आपण मी स्टार्ट करत असताना ऑप्टिकल आयसोमेरिझम हे कॅरेक्टर बघणार आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण जॉमेट्रिकल, मग इक्लिप्स, स्टॅगर्ड हे कॅरेक्टर्स बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. मग त्याच्याकरता आपल्याला महत्वाचं काय आहे तर वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत, म्हणजे ज्याला वेज डॅश फॉर्म्युला, ओके, त्याच्यानंतर आपल्याला सॉ हॉर्स प्रोजेक्शन, न्यूमॅन प्रोजेक्शन आणि फिशर प्रोजेक्शन असे वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला बघायला मिळतात. ओके, मग त्याच्या अगोदर आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊया, आणि मग वेज डॅश फॉर्म्युला काय आहे, ओके, न्यूमॅन प्रोजेक्शन काय आहे हे आपण बघून घ्यायचं आहे. मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही जर तुम्ही बघायचं जर ठरवलं तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज नथिंग बट, म्हणजेच आपण पहिल्यांदा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे जर बघितलं तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय सांगतं तर पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक सबस्टन्स which rotate plane polarized light in clockwise direction, ज्याला आपण राईट हँड साइड म्हणतो, राईट हँड साइड, और एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन, ज्याला आपण लेफ्ट हँड साइड म्हणतो. ओके, काय सांगितलं, ऑर्गॅनिक सबस्टन्स विच रोटेट्स प्लेन ऑफ अ प्लेन पोलराइज्ड लाइट इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन और एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन, दैट phenomena is known as optical activity. याला काय म्हणतात, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतात. ओके, अँड ऑर्गॅनिक सबस्टन्स इज नोन ॲज ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स त्याला म्हटलं जातं. म्हणजेच लक्षात घ्या, आपल्याला तुम्हाला माहित आहे कार्बन ही टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. आता टेट्राहायड्रल जॉमेट्री असल्यामुळं त्याचे 4 बॉन्ड आहेत, आणि 4 बॉन्ड मग जर तुम्ही 3D कॅरेक्टर्स मध्ये जर बघितला तर तुम्हाला फक्त समोरचा म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली जो कॅरेक्टर बघितला तर तो 3 डायमेन्शनल कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघत असताना आणि 3Dचं 2D मध्ये कन्वर्ट करत असताना, कारण स्पेसमध्ये जी अरेंजमेंट आहे ही 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे, त्यामुळं काही ग्रुप हे आपल्याला फ्रंट साईडला बघायला मिळतील, काही ग्रुप हे बॅक साईडला बघायला मिळतात, काही ग्रुप हे अबाव द प्लेन आहेत, काही ग्रुप हे बिलो द प्लेन असू शकतात. आणि म्हणून इथं जी अरेंजमेंट ज्याला आपण स्पॅटियल अरेंजमेंट येते त्याचं जे 3 डायमेन्शनल कन्व्हर्जन हे आपल्याला 2 डायमेन्शन्स मध्ये करावं लागतं. मग ते करत असताना सगळ्यात महत्वाची डेफिनेशन येते, ती म्हणजेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज नथिंग बट ऑर्गॅनिक सबस्टन्स which rotates plane of a plane polarized light in a clockwise direction or anti-clockwise direction. That phenomena is known as a optical activity and organic substance is known as a optical active substance. ही डेफिनेशन्स तुम्हाला माहिती असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग कुठला ऑर्गॅनिक सबस्टन्स ऑप्टिकल ऍक्टिव्ह देतो? ओके, ऑर्गॅनिक सबस्टन्स
which contains asymmetric carbon. Okay, organic substance which contains asymmetric carbon gives a optical activity देतो. म्हणजेच जर समजा तुमचा हा कार्बन असेल तर हा A, B, C आणि D असं आपल्याला इथं F दिलं तर हा जर कार्बन आहे, ह्या कार्बनला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत की नाही. म्हणजेच असिमेट्रिक कार्बन म्हणजे काय, तर असिमेट्रिक कार्बन म्हणजेच 4 डिफरंट बॉन्डेड ॲटम और ग्रुप. म्हणजेच बघा तुम्ही हा CH3, हा इथं CH, CH2, CH3. म्हणजे बघा हा Cl एक ग्रुप झाला, मिथाइल एक झाला, हायड्रोजन एक झाला आणि इथाइल एक ग्रुप झाला. म्हणजेच हे कार्बनला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत की नाही. जसा हा C दाखवलेला आहे बघा, ABDF 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स. ज्या कार्बनला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स असतात त्याला असिमेट्रिक कार्बन म्हणतात. आणि जो असिमेट्रिक कार्बन असतो तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी देतो, हे लक्षात ठेवा. मग हा जो असिमेट्रिक कार्बन आहे हा अस्टेरिक मार्कनं दाखवला जातो. कसल्या मार्कनं दाखवला जातो, अस्टेरिक. ह्या मार्कचं नाव असतं अस्टेरिक मार्क. ओके, म्हणजे हा सुद्धा आपल्याला अस्टेरिक मार्क देतो. आता ह्याच असिमेट्रिक कार्बनला कायरल कार्बन म्हणतात. आता कायरल म्हणजेच काय, तर हँड. आता तुम्ही तुमचा स्वतःचा जर हात बघितला तर तुमचं मधलं बोट म्हणजेच कार्बन आणि हे जे बाकीची जी बोट आहेत, अंगठा आहे, तर्जनी असेल, करंगळी असेल, हे 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत. मग मधलं बोट ज्या वेळेला तुम्ही कायरल म्हणजे हँड. आता हँड जर तुम्ही आरशासमोर जर ठेवला तर काय होतं, डावा हात उजव्या हातासारखा वाटतो आणि उजव्या हात डाव्या हातासारखा वाटतो. म्हणजेच उजवा हात डाव्या हातासारखा आणि डावा हात उजव्या हातासारखा. म्हणजेच असिमेट्रिक कार्बन आहे ज्याला आपण कायरल कार्बन म्हणतो. तो जर प्रेझेंट असेल, म्हणजेच थोडक्यात हँड जर प्रेझेंट असेल, ओके, आपल्याला डावा हात असेल तर तुम्हाला इमेज काय बघायला मिळणार आहे, उजव्या हाताची. आणि उजवा हात असेल तर काय होईल, डाव्या हाताची. म्हणजेच तुम्हाला नॉन सुपर इम्पोजेबल इमेज बघायला मिळणार आहे. काय बघायला मिळणार आहे, नॉन सुपर इम्पोजेबल इमेज. म्हणजेच नेमकं काय असतं हे आपण प्रत्यक्षात बघूया. आता बघा तुम्ही ह्या ABCD ला मी जर इथं असा मिरर टाकला, ओके, तर मिरर टाकला तर काय होईल बघा, हा C तुमचा F इकडे येईल, B इकडे येईल, A इकडे येईल आणि D इकडे येईल. ओके, आणि जर समजा इथं मिरर टाकला, ओके, तर काय येईल आपल्याला, इथं पर्टिक्युलरली CH3 CH2 येईल, इथं CH3 येईल, इथं H येईल आणि इथं Cl येईल. कोण म्हणेल सर मी आडवा मिरर टाकतो, टाका. आडवा मिरर टाकलं तर D वरती आणि A खालती येईल, इथं काय येईल, Cl वरती येईल, हायड्रोजन खालती येईल. म्हणजेच काय, थोडक्यात लक्षात घ्या की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी देणारा जो कार्बन सबस्टन्स आहे त्याला असिमेट्रिक कार्बन पाहिजे. असिमेट्रिक म्हणजे काय, 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप असला पाहिजे. 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स असतील आणि त्यालाच आपण अस्टेरिक मार्क केलेला असिमेट्रिक कार्बन म्हणतो, त्यालाच आपण कायरल कार्बन म्हणतो. आणि तो कायरल, ग्रीक वर्ड कायरल म्हणजे हँड, आणि हँड म्हणजे जर तुम्ही स्वतःचा हात बघितला आणि त्याच्यातलं मधलं बोट जर घेतलं आणि बाकीचे 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स ठेवले तर आणि आरशासमोर उभारला तर तुमच्या लक्षात येतं की आपला उजवा हात हा डाव्या हातासारखा आणि डावा हात हा उजव्या हातासारखा येतो, कारण असिमेट्रिक कॅरेक्टर आहे. म्हणजे असिमेट्रिक, डायसिमेट्रिक कॅरेक्टर येतं. आणि म्हणून त्या ज्या इमेज येते, जी मिरर इमेज येते, ती आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस येतात. आणि म्हणून हे जे दोन पर्टिक्युलरली हे जे दोन मिरर इमेजेस आहेत हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. ह्यालाच आपण
ऑप्टिकल आयसोमर म्हणतो किंवा एन एन्शिओमोर म्हणतो किंवा अँटीमॉर्फस आपण म्हणतो किंवा त्यालाच अँटीपॉड सुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवा. काय काय म्हणतो बघा त्याला आपण? अँटीमॉर्फस, अँटीपॉड. ओके, हे आपल्याला बघायला मिळतं ज्याला, किंवा एन एन्शिओमॉर्फस, एन एन्शिओमॉर्फस म्हणतो. कुणाला? हे जे नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस ऑफ अ सेम मॉलिक्यूल असतात त्यालाच आपण ऑप्टिकल म्हणजेच काय? मिरर, ग्लास मधल्या इमेजेस, त्यालाच आपण ऑप्टिकल आयसोमर्स किंवा त्याला एन एन्शिओमर्स म्हणतो. मग ह्याला क्रायटेरिया काय काय येतो बघा राजानो. तर क्रायटेरिया पहिला लागतो, तर ते एन एन्शिओमर्स करता पहिला कॅरेक्टर लागणार आहे असिमेट्रिक कार्बन. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया काय लागणार आहे? असिमेट्रिक और डायसिमेट्रिक प्लेन. ओके, हा पुढचा क्रायटेरिया येईल. तिसरा काय आहे? नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस, नॉन सुपर इम्पोजिबल इमेजेस. हे लक्षात ठेवा. नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस हे आपल्याला क्रायटेरिया मध्ये बघायला मिळतं. हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि म्हणून एन एन्शिओमर्स, अँटीपॉड्स, अँटीमॉर्फस, एन एन्शिओमर किंवा ऑप्टिकल आयसोमर्स किंवा एन एन्शिओमॉर्फस हे सगळेच म्हणजेच आपल्याला ऑप्टिकल आयसोमरच होय. आणि हे ऑप्टिकल आयसोमर केव्हा येतं? ज्या वेळेला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये असिमेट्रिक कार्बन आहे, त्या असिमेट्रिक कार्बनलाच आपण कायरल कार्बन म्हणतो. तो कायरल कार्बन, कायरल ह्या शब्दाचा अर्थ येतो हँड. हँड म्हणजे जर आपल्या हाताला जर बघितलं, त्यातलं मधलं बोट जर आपण घेतलं तर ते असिमेट्रिक कार्बन येतं. आणि बाकीचे 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स जर कन्सिडर केले तर आपल्याला आपला डावा हात उजव्या हातासारखा आणि उजवा हात डाव्या हातासारखा म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस बघायला मिळतात. म्हणून आपल्याला असिमेट्रिक कार्बन पाहिजे, म्हणजे डिफरंट बॉन्डेड पाहिजे. त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असता कामा नये. म्हणजे जर प्लेन ऑफ सिमेट्री असेल, म्हणजेच बघा हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम असेल, हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम असेल तर प्लेन ऑफ सिमेट्री येईल. ओके, इथं डिफरंट आहेत म्हणून प्लेन ऑफ सिमेट्री येत नाही. म्हणून तुम्हाला म्हणलं असिमेट्रिक किंवा डायसिमेट्रिक प्लेन असलं पाहिजे आणि नॉन सुपर इम्पोजेबल पाहिजे. तरच तुम्हाला आपल्याला जे डिफरंट अरेंजमेंट बघायला मिळते स्पेसमध्ये 2D कॅरेक्टर्सला, म्हणजे 2 डायमेन्शनल कॅरेक्टर्सला, त्यालाच आपण काय म्हणतो? ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. मग आता विथ रिस्पेक्ट टू CH2CH3 आपल्या उजव्या हाताला आहे की नाही, म्हणजे ह्याचं प्लेन पोलराइज्ड लाईटचं रोटेशन हे पॉझिटिव्ह येतं, त्यालाच आपण डी म्हणतो. डी म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि हा CH3CH2 डाव्या बाजूला आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू धिस आपण जर घेतलं तर ते रोटेशन येणार आहे अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच एल म्हणजेच मायनस, म्हणजेच लिव्हो रोटेटरी. एल म्हणजेच लिव्हो रोटेटरी, डी म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी. द कंपाऊंड विच कॅन रोटेट्स द प्लेन पोलराइज्ड लाईट इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, that is in a right hand side direction, that is called as a dextrorotatory. And the compound which can rotates the plane polarized light in an anti-clockwise or a negative म्हणजेच लेफ्ट हँड साइडने येईल, त्याला आपण काय म्हणतो? लिव्हो रोटेटरी म्हणतो. आणि म्हणून जो ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स असतो तो आपल्याला लक्षात घ्या 2 प्रकारामध्ये बघायला मिळतो, एक डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिव्हो रोटेटरी. आणि ह्या दोघांचं जर इक्वल मिक्सचर असेल, इक्वल कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही मिक्सिंग केला तर तुम्हाला रेसिमिक मिक्सचर मिळतं. काय मिळतं त्याला? रेसिमिक मिक्सचर. मग आता रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय? तर इथं तो रेसिमिक मिक्सचर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो. आता ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय?
म्हणजेच तो प्लेन पोलराइज लाईट राईट हँड डायरेक्शननं सुद्धा रोटेट करत नाही किंवा लेफ्ट हँड साईडनं करत नाही. ओके, का तर तुम्हाला माहिती आहे इक्विमोलर मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो आणि लिव्हो, म्हणजेच डेक्स्ट्रो मॉलिक्युल्स काय करणार, राईट हँड साईडनं जेवढे वळवेल तेवढ्याच राईट हँड साईडनं लिव्हो वळवणार. म्हणजेच काय होईल, अँगल ऑफ रोटेशन हा इक्वल येणार, समस्थितीत इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येईल. म्हणजेच ते जे मिक्सचर आहे इक्विमोलर मिक्सचर हे यांच्यामध्ये ऑप्टिकली ते इनॅक्टिव्ह होईल. तुम्हाला रोटेशन म्हणजे अँगल हा रोटेशनचा अँगल बघायला मिळणार नाही. आणि म्हणून ऑप्टिकल आयसोमर्स असलेले कंपाऊंड हे 3 प्रकाराने बघायला मिळतात, एक डेक्स्ट्रो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी आणि रेसेमिक मिक्सचर. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय, द पर्टिक्युलरली द प्रॉडक्ट ऑप्टिकल प्रॉडक्ट which can rotates or organic product which can rotates the plane polarized light in the right hand side or clockwise, त्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी पॉझिटिव्ह म्हणतो. आणि जर लेफ्ट हँड साईड असेल तर त्याला लिव्हो रोटेटरी म्हणतो. आणि दोघांचंही डेक्स्ट्रो 50% आणि लिव्हो 50% ह्यांचं इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशनचं मिक्सचर घेतलं तर ते मिक्सचर ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही असतं, ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं ड्यू to the rotation, okay, equal rotation on the right hand side and the left hand side, okay, the effect is going to be cancelled out, and that's why the racemic mixture does not show any optical activity, means racemic mixture is optically inactive. हे असे 3 पार्ट असतात, हे लक्षात ठेवा. तर हिता आपण पहिल्यांदा ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे. आता ह्याच्या पुढचे जे महत्त्वाचे पार्ट्स असणार आहेत ते एक एक पुढच्या भागात बघूया. थँक्यू व्हेरी मच.